समृद्धी महामार्गावर आता पोहोचण्यापूर्वीच 100 रुपयांचा टोल लागू होण्याची शक्यता दिसून येते। दरम्यान नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला मुंबईकडे जोडण्यासाठी आमने म्हणजेच भिवंडी ते ठाणे दरम्यान प्रस्तावित नवीन 6 पदरी मार्गावर लगेचच टोल लागू करावा लागणार आहे अशी शिफारस आता करण्यात आली आहे, अशी माहिती आता समोर येते। हा मार्ग उघडल्यावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाहीये, मात्र वाहतूक कोंडी मुक्त होईल आणि वेगवेगळ्या शहरांमधील प्रवास वेगाने देखील करता येणार आहे। मात्र सध्या कारसाठी सुमारे 100 रुपये इतका टोल आकारण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आलाय। त्यासोबत दरवर्षी हा टोल 5% वाढवण्याचा निर्देश सुद्धा मिळालेला आहे। या नव्या मार्गाचा खर्च जवळपास अंदाजे 6,742 कोटी रुपये असून त्यासाठी पथकर वसुलीचा विचार केला जातोय। सध्या समृद्धी महामार्गावरून येताना आमने ते ठाणे भागामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होते। दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे। या गोदामांची उपस्थिती आणि अवजड वाहनांमुळे प्रवाशांना 2 तासांपेक्षा जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये घालवावा लागतो, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा नवीन निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान हा प्रस्ताव मार्ग काही कोंडी कमी करेल आणि सोबतच प्रवासामध्ये गती देखील वाढवेल असं म्हटलं जातं। मात्र आता समृद्धी महामार्गावर पोहोचण्याआधीच 100 रुपयांचा टोल आता लागू होण्याची शक्यता दिसून येते।